ना, 20-22 तारखेच्या आसपास अंगणेवाडी जत्रा आहे. तर मी ट्राय करेल त्याच्या आधीच हा व्हिडिओ अपलोड करायला, जेणेकरून जे पण अंगणेवाडी आणि कुणकेश्वरला जे लोक येणारे असतील त्यांना एक रोडची अपडेट समजायला. काही ठिकाणी थोडी इम्प्रूव्हमेंट झाली आहे, जिथे अजिबात रोड नव्हते ते थोडेफार झालं. बघा मित्रांनो, मुंबई गोवा हायवेला लडाखसारखा फील आला आहे. हे बघा, लडाखला कसं आम्ही रोड क्रॉस करून रोडचं काम चालू होतं आणि आम्ही बसलो होतो, तशा टाईपचा फील आहे आता इथे. एक बोगदा परत बंद केला काय, सगळ्या गाड्या इथून येत आहेत. हे बघा मित्रांनो, पूर्ण ट्रॅफिक आहे माणगावचं. त्यात पण हे कारवाले. फायनली माणगाव डेपो निघाच्या पुढे आलो आहे मी. जवळजवळ 2 किलोमीटरची लाईन झालेली आहे आता इथे आतापर्यंत. 3:20 आणि मी आता पोचलो आहे बदलापूरमध्ये. जास्त गरम नाही आहे. ग्लोव्ज मी अजून घातले नाही आहेत, तर खूप दिवसाने मी बाईक राईडला निघालो आहे. तर आता थोडेसे 5-10 किलोमीटर ॲटलिस्ट नांदगाव तिट्यापर्यंत जाईपर्यंत थोडं ॲडजस्टमेंट करेल सगळं सामानाची, बॅगेची, आणि मग एकदा हायवेला गेला की ग्लोव्ज घालेल. बघू, जर मध्ये शिरगावच्या तिथल्या घाटामध्ये जर थंडीमध्ये तर घालेलच ग्लोव्ज. तोपर्यंत तरी सध्या पहिले खूप दिवसाने असंच असतं, खूप दिवसाने जेव्हा राईडला निघतो तेव्हा पहिले 10-15 किलोमीटर तरी ॲटलिस्ट ॲडजस्टमेंटचे असतात. कारण तुम्ही 500 किलोमीटर राईड करताय, तुम्ही बॅग खूप दिवसानंतर बांधली असते, मग तिला कुठेतरी लूज झाली असेल तर ती टाईट करा, हे करा. एकदा ती तुम्ही आधी भले किती पण टाईट करा, पण जेव्हा ती एकदा गाडीवर बसून पूर्ण गाडी स्ट्रेट होते आणि मग फिट होते, आणि मग जरा अशी गाडी लूज होऊन गाडी हलवून ती थोडीशी बरोबर जेवढी जागेत बसते तेवढी बसते, आणि मग तुम्ही पुन्हा एकदा टाईट करू शकता. तर तुम्हाला अंधारात काय दिसेल की नाही माहिती नाही. मग चला, कुठे जेव्हा थोडंसं उजाडेल त्याच्यानंतर मी कॅमेरा चालू करतो, सध्या बंद करतो. मी आता आलो आहे नांदगावजवळ. पूजा वगैरे काहीतरी आहे वाटतं इथे. हे बघा, हा आला आपला नांदगाव तिटा. तर इथून आपल्याला 2 मार्ग आहे, एक तर फोंडा घाटा मार्गे कोल्हापूर करून जावा किंवा आपला मुंबई गोवा हायवे करून जावा. मुंबई गोवा हायवे तर चांगला आहे, फक्त हे रत्नागिरीमध्ये काय करताय समजत नाही. रत्नागिरीमध्ये कुठे काम चालू झालं आहे असंही अर्ध्या ठिकाणी वाटत नाही. त्यामुळे रत्नागिरी जिल्हा सोडला तर बाकी बऱ्यापैकी आपला मुंबई गोवा हायवे झाला आहे, जाऊ शकतो. काही ठिकाणी जिथे ब्रिजेस वगैरेचं का आहे बनत आहे तिकडे काम चालू आहे, पण बाकी तरी बऱ्यापैकी काम झालं आहे. तर हा रत्नागिरी जिल्ह्याचाच काय समजत नाही आहे, काय करतायत नक्की, करणार आहेत नाही करणार आहे, काय कुठून बायपास बनवत आहे म्हणून दिसत नाही मेन रोडला. पण असं कुठेतरी वाचलं तर नाही आहे मी बायपासचं. हां, तर इथून आपले 2 मार्ग लागतात. एक तर आपण फोंडा मार्गे कोल्हापूरने जाऊ शकतो. बाष्प किती धरलंय. किंवा मुंबई गोवा हायवे. तर मी मुंबई गोवा हायवेच प्रिफर करतो. आणि तिकडून नाही गेलं तरी 80 ते 100 किलोमीटर वाटतात कोल्हापूरला वळसा मारून जाण्यापेक्षा. म्हणून एक चांगला रोड चांगला आहे तो, त्यामुळे पटापट अंतर कव्हर होतं. टाईम तेवढाच जातो. बरेच जरी 80-100 किलोमीटर वाढत असेल तरी पण बघूया. आता या रोडने गेलं तर एक चांगलं आहे की आता जे पण आता हा ब्लॉग मी लवकरात लवकर अपलोड करायला ट्राय करेन. महाशिवरात्री अंगणेवाडी जत्रेच्या आधी, अंगणेवाडी जत्रेची 20 तारखेच्या आसपास आहे काहीतरी ना, 20-22 तारखेच्या आसपास अंगणेवाडी जत्रा आहे. तर मी ट्राय करेल त्याच्या आधीच हा व्हिडिओ अपलोड करायला, जेणेकरून जे पण अंगणेवाडी आणि कुणकेश्वरला जे लोक येणारे असतील त्यांना एक रोडची अपडेट समजायला. चला आता बघूया. आता कुठे तसं तर हा रोड चांगलाच आता इथून
राजापूरच्या पुढे 15 किलोमीटर पुढेपर्यंत चांगलाच आहे. जिथे सिंधुदुर्ग जिल्हा आपला चालू होतो तिथपर्यंत रोड चांगलाच आहे. स्वतः इथपर्यंत काय शूट करायची गरज नाही तशी. पुढे रत्नागिरीमध्ये सगळं जास्त रेकॉर्ड होईल असं मला वाटतं, कारण तिथे रोड खूप खराब आहे. तिकडे तो मध्ये बायपास झालेला, डायरेक्ट लांजामध्ये रस्ता येतो, तो संगमेश्वर ते लांजा स्किप करायला. आता मला इथून जाताना तो रस्ता समजेल की नाही माहिती नाही, म्हणून मी प्रिफर करेल की जो आपला नेहमीचा रोड आहे त्याच्यानेच जायला. हे मेश ग्लोव्ज घातले, त्यात चांगलीच हवा जाते आतमध्ये. मला वाटतं सकाळी गरम असेल, कारण 2 दिवस गरम होत होतं. पण इकडे आल्यावर तसं आमचा देवगडमध्ये समुद्र जवळ आहे म्हणजे जास्त गरम होतं, पण इकडे चांगलंच गार आहे. ठीक आहे, चला आता उजाडलं आहे बऱ्यापैकी, त्यामुळे आणि थोडंसं धुकं आहे मध्ये मध्ये. तुम्हाला कॅमेऱ्यामध्ये दिसणार नाही धुकं, पण आहे बऱ्यापैकी धुकं आहे अजून पण. गाडी बघू शकता आपल्या 80-85 चालवतोय मी. ठीक आहे, बघूया आता. कुठे खराब रोड आला तर तुम्हाला सांगेल ह्याच्यामध्ये, पण सध्या तरी चांगला आहे. आता 1 तास झाला आहे आणि मी किती केले असतील काय माहिती. म्हणजे नांदगाववरून राजापूर काहीतरी 35 किलोमीटर आहे वाटतं, आणि तिथून 25 किलोमीटर माझं घर. म्हणजे ऑलमोस्ट 1 तासात आपण 60 किलोमीटर केले आहेत. अरे वा, हे बरं केलं, इथला ब्रेकर तोडला आहे. आणि आता जस्ट मागे राजापूरची गंगा गेली आणि हा आता आपला आला फेमस राजापूरचा सर्वात उंच ब्रिज. तो दाखवण्यासाठी मी आता कॅमेरा चालू केला, नाही तर रोड एकदम मस्तच आहे इथपर्यंत. अजून पुढेपर्यंत आहे चांगला, जिथे आपली सिंधुदुर्ग जिल्हा चालू होतो इथपर्यंत. त्याच्यानंतर रत्नागिरी चालू होईल. काय सुंदर ब्रिज आहे. हे काय झालंय रोडला समजत नाही बघा. हे आता हे जॉईंट्स आहेत ना, त्या जॉईंट्सच्या मध्ये खूप गॅप झाले काय काय ठिकाणी. आता हा कसा बघा, हा साधारण 1 सेंटीमीटरचा गॅप आहे 2 जॉईंट्सच्या मध्ये. काय काय ठिकाणी 1.5 इंच 2 इंच एवढा गॅप झाला आहे. हो, पावसाच्या आधी त्याला काहीतरी करतील, कारण हे बायकर लोकांसाठी खूप रिस्की आहे. कारण होतं काय, कधी कधी टर्निंगला पण असे गॅप्स पडले आहेत. हे बघा, एक ते सगळे जॉईंट्स खूप ठिकाणी तुटले आहेत. आणि हे असे, तर तुम्हाला परत कुठे दिसलं दाखवेल मी, 1.5 इंचाचे गॅप पडले. त्यामुळे होतं काय, आणि जर बरोबर टर्निंगला आलं, टर्निंगला असताना गाडी काय एकदम स्ट्रेट राहत नाही, कधी कधी थोडी लेफ्ट राईट होत राहते. मग तेव्हा हे बायकर लोकांसाठी खूप रिस्क आहे. आणि खास करून जर पावसाळ्यामध्ये त्यात पाणी सरलं तर दिसणार पण नाही. हो, रस्ते बघा इथे बघा दिसले, काय काय ठिकाणी बघा एकदम मोठे गॅप झालेत. हळू ये. डांबराचा रोड असेल तर काय वाटत नाही, गाडी एवढी स्मूथ चालते ना. हा सिमेंटच्या रोडवर खाड होत राहतं, खाड. हे बघा असे गॅप्स एवढे झालेत ना ह्या 2 ह्याच्यामध्ये. खूप रिस्की झालंय ते. लेन चेंज करताना किंवा काय करताना, आता माझा टायर मोठा आहे म्हणून ठीक आहे, एक वेळेस माझं वाटून जाईल. पण ज्याचे टायर छोटे आहेत त्या लोकांसाठी ते रिस्की होईलच. अरे हा काय रोड बंद आहे काय? मी आलो इथून, नाही चालू तर आहे इथून. पुढचा बंद केलाय नशीब नाही, मला वाटलं परत उलटा जावं लागतंय. ठीक आहे, इथून हे धसलं बनवलं नव्हतं असं तर होणार नाही, धसलं असेल ते. हे आपले लेफ्ट राईट चालू झालंय. हे बघा त्यात सिमेंट भरलेलं, मला वाटतं ते अजून पसरल्यामुळे. हे बघा बघितले, हे बघा केवढे मोठे मोठे गॅप झाले त्या ठिकाणी. 1.5 इंच 2 इंचाचे गॅप झालेत. अजून तरी 30 किलोमीटर रस्ता चांगला आहे. मग लांजा जवळ आलं की होईल खराब, तेव्हा कॅमेरा चालू करतो. मित्रांनो, आता आलो आहे मी लांजामध्ये. लांजा सिटी स्टार्ट होईपर्यंत रोड एकदम मस्त आहे. आणि जो आता लांजाच्या थोडा पुढे आधी
म्हणजे ह्या साईडने येताना आधी तो नवीन रोड झाला आहे आणि मस्त डांबराचा रोड झाला आहे. एवढा मस्त वाटला आणि चालवायला. खूप वेळ ते सिमेंटचा रोड खडखड खडखड खडखडमध्ये होत होतं चालवतं. सिमेंटचा रोड स्मूथ नाही बनत, किती काही करा तुम्ही. खूप चांगल्या क्वालिटीचा बनवला तर कदाचित बनेल, पण आता जेवढा इथे बनला आहे तो सिमेंटचा रोड स्मूथ नक्कीच नाही आहे. त्यामुळे जेव्हा डांबराचा रोड येतो ना एवढा मस्त वाटतं, स्मूथ वाटतं. अरे लांजा, आमच्या ऐकानाचं गाव आलं. हे भाऊ साईडला बघ. निघून 8:04 झाले, म्हणजे जवळ निघून आपल्याला 1.5 तास झाला आहे. अजून तरी मी नॉनस्टॉपच चालवतोय. हे बघा, कधी हा लांजाचा ब्रिज होईल, लांजा पास होईल. कारण आज तर ठीक आहे, जेव्हा मार्केटचा दिवस असतो ना, जेव्हा आठवडी बाजार, तेव्हा इथून क्रॉस होता होता कंटाळा येतो. हे बघा, ही लांजा सिटीमध्ये हालत आहे. हा एकदा ब्रिज झाला की गाडी वरून जाईल, मग तर काही टेन्शनच नाही. पण तोपर्यंत तरी असे हाल काढायचे. हे काय इथून त्या बाजूला जायचं आहे, कारण इथे तर काय दिसत नाही आहे. तशी भूक तर नाही आहे मला, फक्त सुसू झाली आहे. डायव्हर्जन आहे का चालू? हाय वाटतं, ते लिहिलंय ना डायव्हर्जन. मस्त एवढं स्मूथ चालत होतो. आता इकडे स्लो झाल्यावर कंटाळायला लागला. आता इथून संगमेश्वर जाईपर्यंत हे असंच आहेत. किती झालंय काय माहिती. येऊन किती महिने झाले. गणपतीच्या आसपास मी गाडी घेऊन आलो. ऑलमोस्ट 6 महिने झाले असतील. इकडे तर रस्त्याचे काम सुरूच झालं ना, त्यामुळे 6 महिन्यात काही जादू करून काय केली नसणार आहे एवढी की रोड कम्प्लीट व्हायला. कारण इकडे खूप ठिकाणी बघा असा रोड आहे, हा 2 लेनचा जुना रोड आहे. तो उजवा गुडघा दुखायला लागला माझा. इंजरी माझ्या डाव्या गुडघ्याला आहे, लिगामेंट इंजरी झाली होती. त्यामुळे मी 1 महिना पाय स्ट्रेट ठेवून आरामच करत होतो. आता माझा दुखायला लागला उजवा गुडघा. त्याला अंदाजासाठी क्रॉस झालाय आणि 4 लेनचा रोड चालू झालाय. बघूया आता किती वेळ चांगला आहे. कुठे आलो आपण? ब्रह्मगिरी इथे शिवनेरी करून हॉटेल आहे. आणि इकडे आता मागच्या घाटामध्ये थोडं काम चालू आहे. थोडा खराब रोड आहे. हे इथे पुन्हा 2 लेनचा रोड चालू झाला आहे आणि साईडची लेन अशीच आहे, तुटकी फुटकी. इकडे छोट्या छोट्या पॅचमध्ये काही ठिकाणी रोड आहेत, काही ठिकाणी नाही आहेत. हा ब्रिज झालेला दिसतोय, मग करा का ना पूर्ण काम. अजून पण जुन्या रोडवरूनच वाहतूक चालू आहे. आणि एवढा छोटा ब्रिज का बनवला आहे लोकांनी?
काय काय ठिकाणी थोडी इम्प्रूव्हमेंट झाली आहे, जिथे अजिबात रोड नव्हते ते थोडेफार झालंय. सव्वा 8 झाले, आपण नॉनस्टॉप चाललोय. 1.25 तास झालेत आतापर्यंत निघून. अजून तरी मी एकदाही ब्रेक घेतला नाही. विचार करतोय जोपर्यंत सावली आहे तोपर्यंत थोडं अंतर पटापट कव्हर करून घेऊया. नंतर मग एकदा ऊन झालं की मग थांबतच जावं लागतं. पाणी ब्रेक वगैरे होतात मध्ये मध्ये. ही साईडची लेन अजिबात नव्हती मागच्या वेळी. आता ॲटलिस्ट थोडी लेवल आली आहे तिला. चालू झाली नाही साईडची लेन. एका साईडला ट्रॅफिक चालू आहे. पण मागच्या वेळेपेक्षा तरी झालेली दिसते बऱ्यापैकी. सिमेंटचा रोड बनवतात ना, त्याला लेवलच बनवत नाही. तो किती गाडी आहे बघा ना, तुम्हाला दिसतंय की नाही माहिती नाही कॅमेरामध्ये. थोडं झूम करून दाखवावं लागेल. लेवलच नाही आहे त्याला. आणि त्या बाजूला मस्त डांबराचा रोड आहे, त्यामुळे तिथून मस्त गाडी स्मूथ जाईल. इकडे काय झालंय, हे बघा आले खड्डेवाले रोड. वाटतं आता इथे मातीची भर घालून पूर्ण हा असा स्ट्रेट रोड बनवणार आहेत वाटतं. आणि हा टर्न काढून टाकतील. अरे वा, इथे पण रोड चालू झालाय. हा पण मागचा रोड नव्हता 6 महिन्याआधी. हा जो राईट साईडचा दिसतोय तो. हो मॉडिफाय केले त्याने गाडीला. पल्लीनाथ मठ. कुठला मठ आहे हा? कुठे आलो मी? वाटून आलो, उन्ही आलं. इथे पण एका ब्रिजचं काम चालू आहे. मला वाटतं आता मी कुठे आहे. आय थिंक हा पाली. हे बघा लोक बघतच नाही रोडवर येताना. आय थिंक हा पालीवाला फाटा इथून पाली रत्नागिरी कोल्हापूरवाला. रत्नागिरी कोल्हापूर हायवे येतो ना हा, आय थिंक सो. आणि हा राईट साईडला पाली आहे. इथून पाली बघा, शिवाजी महाराजांचा स्टॅच्यू तो पाली नाक्यावरचा. मोठा ब्रिज आहे हा, चांगलाच. बघा पिलर्सच बघा त्याचे काय मस्त मोठे मोठे बांधतात. पेट्रोल तर आहे तसं. आता विचार करतो थोडं पुढे ते 30-40 किलोमीटर गेल्यावर पेट्रोल भरेल आणि तिकडेच पहिला ब्रेक घेईल. जोपर्यंत वातावरण गार आहे तोपर्यंत पळवून घ्या गाडी. नंतर ऊन आलं की वॉटर ब्रेक होत राहतात, बॉडी हायड्रेट ठेवायला. पुन्हा आता इथून 4 लेनचा रोड चालू झालाय. या खूप बऱ्यापैकी काम झालंय. जे 6 महिन्याआधी मी आलेलो त्यापेक्षा आता नक्कीच काम झालंय. संगमेश्वरच्या फक्त आधीचा जो एक डोंगर आहे, छोटासा घाटा टाईप, तिकडे आपले मोदक मिळतात खोबऱ्याचे, त्या रोडची काय हालत आहे काय माहिती. तिकडे काय झालंय की नाही ते बघावं लागेल.
नवलाई ग्रुप. नवलाई माझी लाडाची लाडाची ग. इथे परत डायव्हर्जन आलेलं आहे. किती मोठा डायव्हर्जन आहे त्याच्यावर डिपेंड आता आहे. सगळे बोर्ड काढल्यामुळे समजत नाही नक्की आता कुठे आहे आम्ही. पण इकडे पण एवढं हे बनवलंय. हे त्याच ब्रिजचं बनतंय वाटतं. पालीच्या ब्रिजचं हे बनतं इकडे. हे सगळे नवीन झालेलं रोड दिसत आहेत. सिमेंटच्या रोडवर एक समजत नाही जुना कुठला नवीन कुठला. थोड्याशा गाड्या गेले लगेच त्याच्यावर जुना दिसायला लागतो. डांबराचा रोड कसा काळा काळा दिसतो मस्त आहे की नवीन असेल तर. जास्त मी रेकॉर्ड करत नाही, नाहीतर मोठा मोठा व्लॉग होत जाईल. तो एडिट करा आणि अपलोड करायला आमच्या लॅपटॉपमध्ये जागा पण नसते आजकाल. मला हात दाखवला काय? सॉरी मी बघितला नाही. माझ्या ओळखीचे नसणार कोण, जस्ट बायकर्स. काही लोकांना खूप उत्सुकता असते बायकरची, काही लोकांना आवड असते. त्यामुळे मग बायकर्स दिसले की मग त्यांना आपल्या आपुलकीसारखं वाटतं आणि मग ते ओळख दाखवतात, हात दाखवतात. मी पण करतो. म्हणजे मी गावामध्ये आजकाल देवगड फेमस झाल्यामुळे देवगडमध्ये खूप रायडर्स येत असतात कंटिन्यू. मग विकेंडला तर मी देवगडला गेलो संध्याकाळचं किंवा कधी तर दिसतात खूप बायकर्स लोक. हा रोड अजून तसाच आहे. पुढे झालाय काय डांबराचा. भाऊ चल ना, मला कशाला थांबवतो. चल कोण नाही आता पुढे. थोडं वजन घेऊन तर चढायचं म्हणजे खायची गोष्ट नाही आहे. स्किल आहे त्यांच्या चालवण्यात. किती मोठमोठे कंटेनर ट्रेलर घेऊन फिरतात ते लोक एवढं वेट घेऊन. अचानक कधी कोण मध्ये तो बाहेर समजा आला छोटी गाडीवाला तर ना किती त्यांचा तो मौसम बोलतात ते लोक. तो कवर करायला किती टाईम लागतो माहिती आहे. त्यामुळे जर गाडी कधी कोणाची अशी मोठा टेम्पो ट्रक ट्रेलर चढत असेल ना तर पहिले जर तो चढता येत असेल तर तुम्ही थांबा आणि त्याला चढायला द्या. कारण त्यांना खूप पॉवर लागते तेवढं चढायची. आणि एकदा जर तुम्ही त्याला थांबवलं चढताना मग तो परत मौसम तयार करायला त्यांना खूप खूप हे लागतं. इंजिनची पॉवर परत तेवढी स्पीडने चढायला पाहिजे. खूप वेळाने मला समोरून अजून एक गाडी आली आहे. हे सगळे रोड झाले नव्हते 6 महिन्या आधी. हे सगळे आता झाले. हा डायव्हर्जन आहे का चालू? आय थिंक सो. ते लिहिले डायव्हर्जनचा बोर्ड. कुठे आलोय मी नक्की? कुठे नेऊन ठेवलंय आम्हाला रोडच समजत नाही. कुठे आलो कुठे गेलं. इकडे आहेत मध्ये मध्ये अजून पण काम चालू. पण ठीक आहे म्हणजे मागच्या वेळीपेक्षा तरी खूप बरं. गणपतीला जो रोडची हालत होती त्याच्यापेक्षा तरी नक्कीच खूप चांगला रोड आहे आत्ता. त्यामुळे महाशिवरात्री जत्रेला अंगणेवाडी जत्रेला येणाऱ्यांसाठी नक्कीच खूप इम्प्रूव्हमेंट आहे. हे 2-2 लेन जरी झाल्या ना एका साईडच्या पूर्ण बस झालं. बस नाही झालं पण ॲटलिस्ट कामापुरती तरी झालं. बस तर 4 लेन होतील तेव्हाच बस होईल. ए भाऊ तू काय एवढा ह्या बाजूने येतोय? बापरे हा एवढा पूर्ण डोंगर उडवणार आहे ना. आधी माहिती नव्हतं काय? आधी 2च लेन करणार होते काय डोंगरात? ठीक आहे भोगते कधी बनवणार होते. आत्ता खोदायला चालू केले तेच समजत नाही मला.
हे असे बाईकर्स लोकांना इज्जतच देत नाही. आता बसायला हवं. 2 तास झालेत बाईक चालवून 6:30ला निघालेलो मी. 6:35 काय 6:37 झाले होते आणि आता 8:32 झालेत. अरे फर वाटिका जवळ सुद्धा घेऊन गेलो असतो. ते हा गेट नवीन बनवला वाटतं, कारण हे आधी बघितलं होतं. पुढे पुन्हा खराब रोड दिसतोय मध्ये. आत्ता कुठे मी 5वा गेअर टाकलेला किती वेळानंतर. गाडी स्लो करा, गेअर चेंज करा. मित्रांनो, हा आहे हातखांब्याचा पेट्रोल पंप, फेमस पेट्रोल पंप. सगळेजण थांबता येतं आणि इथले हातखांबे सगळे दुकानं उडवले आणि आता पूर्ण इथे लेन पण झाल्या सिमेंटच्या. 6 महिन्यात हातखांबा पूर्ण चेंज झाला. मला कळलंच नाही कधी आला हातखांबा. बघू शकता तुम्ही इथं सगळीकडे रोड वाइंडिंग झालेलं आहे आणि हा पण रोड मोठाच होणार आहे ना हायवेमध्ये पूर्ण रत्नागिरी सिटीपर्यंत. तो पण झाला आहे वळगा. मागच्या आलो रत्नागिरीत गेलेलो, खूप खराब रोड होता. पूर्ण हातखांबाच चेंज झाला आहे. ओळखलंच नाही मी हातखांबा कधी आला, कळलंच नाही. बघा इथे सगळीकडे सिमेंटचं हे टाकून झालेलं आहे. एक नंबर. तर हा जर चालू झाला ना महाशिवरात्री पण 20 दिवसात, एक नंबर काम. बऱ्यापैकी काम झालंय. 6 महिन्यामध्ये खूप काम झालंय. म्हणजे मी गणपतीचा जर तुम्ही माझा व्हिडिओ बघितला असेल तो बघा की रोडला कधी होईल कधी होईल कधी होईल, पण आता बऱ्यापैकी काम झालंय. तर आता मी कुठल्या तरी घाटामध्ये आहे आणि इकडे बऱ्यापैकी काम झालंय. आता बघा बाजूची लेन पण होत चालली आहे. मला वाटतं संगमेश्वरच्या आधीचा जो घाट आहे तो लागतोय का हा. तर ना ह्यांनी आता बोर्ड एक पण ठेवले नाही ना, त्यामुळे समजत नाही ना की कुठे आलोय आणि कुठे नाही. नाही बघा इथे हा पूर्ण इम्प्रूव्हमेंट झाले 6 महिन्यात. ॲटलिस्ट 2 लेन पूर्ण झालेत आणि तिकडे पण ती सिमेंटची मशीन लागलेली आहे आणि ती कंटिन्यू काम करते. सो मला वाटतं ती पण होऊन जाईल 15 दिवसात. तो पण लेन थोडी चालू. मध्ये मध्ये आहेत हे थोडे पॅच खराब. आय थिंक हा तोच आहे संगमेश्वरच्या आधीचा घाट आहे, तोच आहे हा. काही काही ठिकाणी आहेत अशा अजून 2 लेनचे रोड, पण काही काही ठिकाणी झालेत. ॲटलिस्ट बऱ्यापैकी झालेत. हा केवढा मोठा ब्रिज बनतोय. हा बघा केवढा मोठा. आय थिंक हा मार्लेश्वरवाला रोड आहे काय. लोक कपडे धुत आहेत खाली. आय थिंक सो. हो वाटतं. हा राईट साईडला इथून मार्लेश्वर जातो, बरोबर ना. हो मार्लेश्वर 43 किलोमीटर, देवरुख 23. तोच रोड आहे हा मार्लेश्वरवाला. आणि इथे पूर्ण अजून काम चाललंय. आता रोड फक्त त्या ब्रिजमुळे मी ओळखलं, कारण मला माहिती आहे की तो मार्लेश्वरच्या रोडच्या नंतर एक लगेच ब्रिज लागतो नदी क्रॉस करून. त्याच्यावरून मी ओळखलं आणि लगेच राईट होता, म्हणजे तोच आहे मार्लेश्वरचा रोड.
झालंय बाबा रत्नागिरीत काहीतरी काम चालू आहे बा, करतायत. आता एवढ्या वर्ष तर गणपतीपर्यंत तर वाटतच नव्हतं की काम करणार आहेत हे लोक. कारण हे बघा, हे सगळं आता फोडलेलं दिसतंय. हे आधी फोडलं पण नव्हतं 6 महिन्याआधी. तर ॲटलीस्ट 6 महिन्यात त्यांनी हे फोडून वगैरे झालं आहे. सो ॲटलीस्ट आता दिसतंय की काम होईल वर्षभरात तरी. ॲटलीस्ट 2 लेन तरी करा वर्षभरात, काहीतरी करा. थांबायची इच्छा झाली पण यावेळेस धुळीमध्ये कोण थांबेल. बघा इथे पण ही लेन चालू झाली आहे जी आधी नव्हती. आधी म्हणजे मी जेव्हा पण आधी बोलले म्हणजे गणपतीमध्ये नव्हती, जी आता आहे अस्तित्वात, जी आधी अस्तित्वात पण नव्हती. आणि ही सेकंड लेन पण आता त्या बाजूची पण पट्टी होईल वाटतं चालू लवकर. खाली सिमेंटचं हे घालून झालेलं आहे वाटतं. त्यानंतर सगळी माती आली आहे. बघा दिसतं तर आहे सिमेंट. वाटलंच मला इथे खड्डा असणार. हे बघा ॲटलिस्ट हे फोडलंय म्हणजे काम चालू झालंय. नाही तर 6 महिन्याआधी वाटत पण नव्हतं की संगमेश्वरच्या इथे रत्नागिरीमध्ये हे लोक काम करणार आहेत की नाही, यांची इच्छा आहे की नाही काम करायची. कारण जराही काय प्रोग्रेस दिसत नव्हती. ॲटलिस्ट आता दिसते प्रोग्रेस. हे पाडतात का वरून, थांबवतात ट्रॅफिक. थांबवलं बघा, झाडं वगैरे तोडतात काय. मागच्या मिररचं दिसतंय की नाही मला. ते छोटा डोंगर असतो, छोटा डोंगर तोडतात. नाही तर मग भर घालतात. भर घातलेली काय होतं, पावसात खाली बेस चांगला नाही आपल्या इथे, सगळी मातीची माती आहे, त्यामुळे ते वाहून जाते. हे पण 2 लेन झाले इथे. हा पूर्ण पट्टा जुना हायवेच होता गणपतीच्या वेळी. बापरे धुकं बघा किती आहे. आणि त्या तिथे काम चालू आहे त्यामुळे अजून सगळी मातीची कण त्याच्यात जाऊन राहणार धुक्यामध्ये. हेव्हा तुम्हाला दिसतंय की नाही. कॅमेरा क्लिअर करतो ना खूप वेळा नॉईज समजून, त्यामुळे कधी वेळा कॅमेरामध्ये समजत नाही. पण इथे हाय बऱ्यापैकी धुकं आहे. किती वाजली ते 9 वाजले तरी सुद्धा. धूळ धूळ. पुन्हा तो ट्रकवाला धूळ उडवत चाललाय. त्याच्या मागे मला काही दिसत नाही आहे म्हणून मी थोडं आता अंतर ठेवतोय. एक तर पुढे तरी जायला पाहिजे. त्याच्या पुढून पण गाड्या कंटिन्यू येतात आणि इथे काम पण चाललंय. प्रयत्न करूया पुढे जायला मिळालं तर, कारण ह्या मोठ्या गाड्याच्या मागे जाम धूळ उडते. पूर्ण मी रंगणार इथे. चला ट्रक. ते लोक वरून गेले, कुठून गेले नक्की हाय का चालू जाऊन फसायचो. रोजचे लोक असतात त्या लोकांना माहिती असतं. पण उगाच जाऊन अडकायची कामं नाही करत, त्याचा थोडासा त्रास सहन करायचा. इथून
लो फ्युएल वॉर्निंग आलेली आहे मला आता. तर कुठे पेट्रोल पंप मिळेल तिथे पेट्रोल भरायला पाहिजे. हे बघा, ही सगळी जी पहिली लेयर घालतात ना बेसची ती घातलेली आहे, त्याच्यावर तो माणूस गाडी चालवत होता. तर त्याच्यावर पण फटाफट सिमेंट रोड हे घातलं की 15-20 दिवसात ते पण चालू होईल. मित्रांनो, आता आपण आलो आहोत संगमेश्वरमध्ये आणि पेट्रोल ब्रेक घेतला होता. तिथे मी रेकॉर्ड नाही केला कारण गर्दी होती पेट्रोल पंपावर. खूप वेळाने एक पेट्रोल पंप आलेला. फटाफट पेट्रोल भरला आणि निघालो. आणि हा बघा, हा संगमेश्वरचा ब्रिज. हा कधी होईल माहीत नाही. आणि इकडे अधेमध्ये काम चालू आहे. हे बघा, हे असे हे रिक्षावाल्यांना दुसऱ्यांचं हे दिसतच नाही. ए चल ना, मला वाटलं आत्ता हटेल, आता हटलाच नाही तो. हा संगमेश्वरचा इथे बघा, कारण इथे सगळे दुकानं वगैरे, त्यामुळे हे लवकर मला वाटत नाही बाजूला हटतील. एवढा मोठा वड कापावा लागेल रोड को रुंद करायला. हे बघा, इथे करून हे करणार, सरळ करतील, थोडा टर्न काढतील. इकडे पेट्रोल पंपात मी विचारलं अजून किती रोड खराब आहे, तर ते म्हटले 10 किलोमीटर असाच आहे. मध्ये चांगला आहे, मध्ये खराब आहे, मध्ये चांगला आहे, मध्ये खराब आहे. आणि 10 किलोमीटर नंतर चांगला रोड चालू होईल. जास्त करून म्हणजे माझ्या ब्लॉगचं कंटेंट इथपर्यंतच होतं. कारण ते पुढे चांगला रोड आहे तिथे मी तुम्हाला काय मध्ये दाखवेल मी कुठे पोहोचलो कुठे नाही. शाळा रोडच्या एवढ्या जवळ आहे शाळा. तिथे खुर्ची वगैरे बनवतात, काय मंदिर आहे ते की मध्ये ठेवणार आहे.